नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. आज आम्ही टोबरमोरी येथे 4 दिवस कॅम्पिंग करून घरी परत निघालेलो आहोत. टोबरमोरी सिरीजमधला हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे. या ठिकाणावरच्या कॅम्पिंगचा आमचा अनुभव खरंच खूप अविस्मरणीय होता. त्याचबरोबर ज्या प्रकारचा निसर्ग आम्ही या ठिकाणी पाहिला ते तर आम्ही कधीच विसरू शकत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की टोबरमोरी सिरीजमधले जर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील तर ते व्हिडिओज तुम्ही वेळात वेळ काढून नक्की पहा, कारण कॅनडातील निसर्ग सौंदर्य काय आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. कॅनडामध्ये आता उन्हाळ्याची गरमी थोडी थोडी जाणवायला सुरुवात झालेली आहे. आजचं तापमान हे 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. त्यामुळे सर्वांनाच गरमीही थोडीशी लागत होती. दुपारचे 4 वाजले होते आणि आजच्या या वाढत्या गरमीपासून थोडंसं रिलॅक्स करण्यासाठी आम्ही सर्वांनी वाटेमध्ये सॉगिन नावाचा एक बीच आहे त्या बीचवरती थांबायचं ठरवलं. कॅनडामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती असंख्य अशा लेक्स आहेत आणि या लेक्सच्या किनाऱ्यावरती बीचेस तयार झालेले आहेत आणि या बीचेसचा उन्हाळ्याच्या दिवसात आनंद घेण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील लोक येतात. मित्रांनो, कॅनडामध्ये खूप कडाक्याचा उन्हाळा नसतो, परंतु काही राज्यामध्ये उन्हाळ्याच्या पीक पॉईंटमध्ये टेम्परेचर हे साधारण 37 ते 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं. चला तर मग तुम्ही पण आमच्या सोबत या आणि कॅनडातील ऑन्टारियो या राज्यामध्ये सॉगिन नावाचा हा जो प्रसिद्ध बीच आहे या बीचवरती आपण सर्वजण जाऊया. के चला, सामान घेऊ का काय? मी बॅग माझ्या पाठीवरती द्या ती. चला पुढे जाऊया. बापरे, भरपूर पाणी आहे इथे. या ठिकाणी जास्त पब्लिक आहे. चला तर पाहूया पुढे जाऊन. गरमीच्या दिवसांमध्ये बीचवरती जाऊन पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद मात्र खरंच खूप वेगळा असतो. पुढे चला, एकदम पुढं. हे बघा, ही एक चेअर आहे. त्याला साईडला काय तर ओझं ठेवावं लागेल. ते कोकचं ते ठेवा. ते बीचवरती जाताच मुलांनी लागलीच पाण्यासोबत खेळण्याचा आनंद घ्यायला सुरुवात केली. जास्त थंड नाही. ओके रियांश, काही प्रॉब्लेम नाही. रियांश पडला. बस आता खाली. काय होत नाही, हो द्या. या बीचवरती वाळूचे कण हे छोट्या आकाराचे होते आणि त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याच प्रकारची घाण किंवा कचरा नव्हता. पाणी हे एकदम स्वच्छ आणि क्लिअर होतं.
मी पण मुलांसोबत पोहायला सुरुवात केली. आज पाणी थोडंसं थंड होतं, परंतु पाण्यामध्ये जाण्याचा मोह मात्र काही आवरला नाही. पाणी जास्त गार नाही, थोडंसं गार आहे, मीडियम. छान आहे पाणी, फ्रेश एकदम वातावरण. बघा सँड आहे खाली, हे बघा क्लिअर सँड आहे, माती नाही काय नाही. गार लागायले. अरे गार नाहीये. बरं येणार आहे, थांबा थांबा, येणार आहे, मी येणार आहे. पाणी जाईल. हा टिप जाणार आहे, रियाज करते गो. नाही आज या बीचवरती गरमीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बरेच पर्यटक आलेले होते. Riyash, come here. What's up with the पाणी थोडंसं थंड होतं, परंतु मुलांनी या ठिकाणी मात्र पोहण्याचा भरपूर आनंद घेतला. ओके, स्विम स्विम नाव. वा, मुलं फार मजा घेत आहे पोहण्याची. कॅनडामध्ये गरमीचे दिवस हे काही खूप जास्त नसतात. साधारण जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यामध्ये थोडीफार गरमी असते. त्यामुळे लोक जास्तीत जास्त बाहेर पडून निसर्गाचा आनंद घेतात. कम ऑन रियांश. हे बघा रियांश आला. वा 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 रियांश, छान मस्त स्विमिंग करतोस तू. रियांश मजा येते का? वा छान. ओके, करा स्विमिंग करा. I'm not playing. कर. या बीचवरती काही पर्यटक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असताना आम्हाला पाहायला मिळाले.
बराच वेळ पाण्यामध्ये पोहल्यामुळे आमच्या सर्वांना थोडीशी भूक लागली होती, त्यामुळे आम्ही सर्वांनी पिझ्झा खाल्ला. हे बघा. चला हळूहळू या, हळूहळू या. हा गरम आहे, गरम आहे, या फास्ट. गेल्यामुळे गार लागायले. बस झालं का? ओके, जाय फोन घेऊन. मग मजा आली का? मग या ठिकाणी जवळपास 2-2.5 तास पाण्यामध्ये पोहल्याच्या नंतर आम्ही सर्वजण बाहेर आलो. वॉटरमेलन खायला खा, संपून टाका वॉटरमेलन. हे काय असते? इथून पुढे घरी जाण्यासाठी साधारण 2.5 ते 3 तासाचा प्रवास होता, त्यामुळे आम्ही सर्वांनी एका ठिकाणी थांबून कॉफी घेतली. घरी परत जाता वेळेस साधारण सायंकाळचे 6 वाजले होते. कॅनडामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात दिवस हे फार मोठे असतात आणि रात्र ही खूप छोटी असते, त्यामुळे साधारण रात्री 9:30-10 वाजेपर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश पाहायला मिळतो. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर गेल्या 4 दिवसामध्ये टोबरमुरी सिरीजमधील मी जवळपास 8 ते 9 व्हिडिओज टाकलेले आहेत. ते व्हिडिओज तुम्ही वेळात वेळ काढून नक्की पहा. टोबरमुरी या ठिकाणावरचं अप्रतिम निसर्ग सौंदर्य, त्याचबरोबर ॲडव्हेंचर आणि कॅम्पिंगचा जो आम्ही अनुभव घेतला, तो अनुभव तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेल. चला तर मित्रांनो, मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.